नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं MPSC क्रीडा ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण इंग्रजीमधील पार्ट ऑफ स्पीच म्हणजेच शब्दांच्या जाती याविषयी माहिती घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजेच शब्दांच्या जाती। देअर आर 8 पार्ट ऑफ स्पीच इन इंग्लिश। इंग्रजीमध्ये शब्दांच्या जाती एकूण 8 आहेत। चला तर मग एका पाठोपाठ आपण त्यांची नावे बघूयात। पहा, नंबर 1 NOUN नाउन। नाउन म्हणजे नाम। नंबर 2 PRONOUN प्रोनाउन। प्रोनाउन मीन्स सर्वनाम। नंबर 3 ॲडजेक्टिव्ह ADJECTIVE ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण। नंबर 4 व्हर्ब VERB व्हर्ब। व्हर्ब म्हणजे क्रियापद। नंबर 5 ॲडव्हर्ब ADVERB ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण। नंबर 6 प्रिपोजिशन PREPOSITION प्रिपोजिशन। प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय। नंबर 7 कंजक्शन CONJUNCTION कंजक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय। नंबर 8 इंटरजेक्शन INTERJECTION इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय। तर ही 8 आहेत शब्दांच्या जाती। नंबर 1 नाउन, नंबर 2 प्रोनाउन, नंबर 3 ॲडजेक्टिव्ह, नंबर 4 व्हर्ब, नंबर 5 ॲडव्हर्ब, नंबर 6 प्रिपोजिशन, नंबर 7 कंजक्शन आणि नंबर 8 इंटरजेक्शन। So friends, let's learn the definition and example of noun. Number 1 noun. Noun म्हणजे नाम। नामाची व्याख्या आहे nouns are words that are used to name people, places, animals, ideas and things. म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या, वस्तूच्या, ठिकाणाच्या, प्राण्याच्या किंवा कल्पनेच्या नावाला नाम असे म्हणतात। फॉर एक्झाम्पल रोहिणी, मुंबई, मंदार, पुणे। नंबर 2 प्रोनाउन। प्रोनाउन म्हणजे सर्वनाम। प्रोनाउनची व्याख्या आहे प्रोनाउन्स आर वर्ड्स दॅट आर यूज्ड टू सबस्टिट्यूट अ नाउन इन अ सेंटेन्स। म्हणजेच वाक्यात नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। फॉर एक्झाम्पल ही गोज टू स्कूल तो शाळेला जातो। या वाक्यामध्ये तो हे सर्वनाम एखाद्या मुलाविषयी वापरलेलं आहे। मुलाच्या नावाऐवजी ही असे इथे वापरलेले आहे। नंबर 3 ॲडजेक्टिव्ह। ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण। पहा, ॲडजेक्टिव्हची डेफिनेशन आहे ॲडजेक्टिव्हज आर वर्ड्स दॅट आर यूज्ड टू प्रोव्हाइड मोर इन्फॉर्मेशन अबाउट द नाउन ऑर द सब्जेक्ट इन अ सेंटेन्स। म्हणजेच वाक्यात नामाबद्दल किंवा कर्त्याबद्दल कोणत्याही स्वरूपाची अधिकची माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। फॉर एक्झाम्पल जसे की पहा, ॲन ॲपल इज रेड। या वाक्यामध्ये सफरचंद लाल आहे हे सफरचंदाविषयी माहिती सांगणारा शब्द आहे रेड। त्यामुळे या वाक्यातील विशेषण आहे रेड। सफरचंद कसा आहे तर लाल आहे। याविषयी माहिती सांगतो म्हणून याला विशेषण असे म्हणतात। विशेषण म्हणजेच काय तर कर्त्याबद्दल किंवा नामाबद्दल अधिकची माहिती सांगणारा शब्द होय। त्यानंतर नंबर 4 आहे व्हर्ब। व्हर्ब म्हणजे क्रियापद। पहा, व्हर्बची व्याख्या आहे verbs are words that denote an action that is being performed
बाय नाउन ऑर द सब्जेक्ट इन अ सेंटेन्स. म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल सिट बसणे, रन पळणे, पिक उचलणे, कम येणे, गो जाणे अशा क्रियावाचक शब्दांना क्रियापद असे म्हटले जाते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शब्दांच्या जाती व त्यांच्या व्याख्या पाहिलेल्या आहेत. राहिलेल्या 4 व्याख्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.